रस प्यायला ये म्हटलं माय असं मी का म्हणते हे तुम्ही तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. पण त्याआधी आता भर उन्हाचं इतकं प्रवासासाठी निघालोय तर म्हटलं चला जाताना रस घेऊयात, म्हणून तो थोडासा डायलॉग मारून थोडीशी शायनिंग मारली, बाकी काहीही नाही. छान मस्त असं सगळ्यांनी आम्ही उसाचा रस एन्जॉय केला आणि आम्ही निघालो होतो श्रीनाथ म्हस्कोबा महाराज क्षेत्र कोडीत येथे. तसंही हे माझं आजोळ आहे, म्हणजेच माझ्या मामाचं गाव आहे, त्यामुळं वरचेवर इथं येणं असतंच. पण आज येण्यामागचं कारण दुसरं होतं, ते म्हणजे श्रीनाथांचा आहे ना पुनःप्राणप्रतिष्ठापना सोहळा होता आणि या सोहळ्यासाठीच आम्ही आलो होतो. खरं तर हा कार्यक्रम रिसेंटलीच पार पडलाय, पण मला व्हिडिओ अपलोड करायला थोडासा लेट झाले. म्हटलं चला काही हरकत नाही, आत्ता अपलोड करते. आता इथं तुम्ही बघूच शकता मंदिरामध्ये इतकी सुंदर सजावट केली होती ना. या सोहळ्यानिमित्त आहे ना मंदिराची एकदम सुंदर अशी सजावट, पूजा अर्चा, भजन कीर्तन, महाप्रसादाचं आयोजन इतकं सुंदर पद्धतीने केलं होतं ना, खरंच मन इतकं प्रसन्न झालं ना. अगदी मन भरून मनोभावे माझ्या नाथांचं दर्शन घेतलं. आणि आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला सुद्धा मी व्हिडिओ मार्फत थोडंसं दर्शन देते. नक्की तुम्ही जर कधी गेला नसाल तर माझी अगदी मनापासून इच्छा आहे तुम्ही नक्की मंदिराला भेट द्या. पुन्हा परत जाण्याची इच्छा झालीच पाहिजे असं हे मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. या मंदिराची प्राचीन देवस्थान म्हणून ओळख तर आहेच, पण श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांना हे भगवान शिवशंकर यांचे अवतार मानले जातात, म्हणूनच त्यांना काशीखंडाचा राजा असं मानले जाते. आता इथं तुम्ही बघू शकता खूप असं छान प्रसन्न वातावरणात मनोभावे नाथांचं दर्शन घेतलं. सगळीकडं आजूबाजूचा परिसर हा देखील अगदी खूप छान पद्धतीने सजावट केला होता, तो अगदी मन भरून पाहिला. आणि त्यानंतर मग मी आले होते माझ्या मामाच्या घरी. आता त्या दिवशी नेमकी घरी आल्यानंतर लाईट नव्हती, त्यामुळे मग दारात बसूनच थोड्याशा गप्पा मारल्या. मुलांनी थोडासा गोळा वगैरे एन्जॉय केला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय.